महाराष्ट्राच्या राजकारणातले शोले जरा जास्तच भडकलेत। महायुतीच्या विरोधात दणक्यात मैदानात उतरलेल्या मवियात अंतर्गत कलगीतुरा रंगलाय, तर पवारांच्या राष्ट्रवादीतही धुसफूस वाढली आहे। काय घडतंय, काय बिघडतंय, सगळ्याबद्दल बोलूया। आजच्या राजकीय शोलेला सुरुवात करूया। विधानसभा निवडणुकीला सामोरं जातानाच महाविकास आघाडीतला बेबनाव स्पष्ट दिसत होता। विधानसभेतील दारुण पराभवानंतर तो आता आणखीनच वाढताना दिसतोय। आधी 3 पक्षांच्या नेत्यांची तोंड 3 दिशेला होती, त्यात आता पराभवाचं खापर एकमेकांवर फोडणं सुरू आहे। मवियातील नेते जाहीरपणे एकमेकांच्या चुकांची मांडणी करताना दिसतायत किंवा मग एकमेकांवर चिखलफेक करताना दिसतायत। महाविकास आघाडीमध्ये खरंच बेबनाव झालाय का? लवकरच एक होती मविया असं म्हणायची वेळ येणार आहे का? पाहूयात राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। राज्यात महायुती सरकार येऊन महिना उलटून गेलाय। महाविकास आघाडीतील खतखत समोर येऊ लागली आहे। काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी या तिन्ही पक्षातले नेते जाहीरपणे एकमेकांवर दोषारोप करत चुकांचं विश्लेषण करतायत। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेतल्या दारुण पराभवासाठी एक प्रकारे मित्रपक्षातील संजय राऊत आणि आपल्याच पक्षातले नाना पटोले यांना जबाबदार धरलंय। 20 दिवस आम्ही जागेंचा घोड ठेवला। नाना पटोले आणि संजय राऊत हे 2 प्रमुख नेते त्या ठिकाणी होते, त्यामध्ये आम्ही होतो। परंतु जागा वाटपाचा तिळा जर 2 दिवसात संपला असता तर 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी आणि प्लॅनिंगसाठी उपयोगी पडले असते। आम्ही कुठलंही प्लॅनिंग करू शकलो नाही, आम्हाला कुठलंही प्लॅनिंग करता आलं नाही। आम्हाला निवडणुकीसाठी तीनही पक्षाला संयुक्त कार्यक्रम आखता आला नाही। हे अनेक कारणं झाली, चर्चा चर्चा चर्चा, आणि यातून एकूणच महाराष्ट्राला जी आज परिस्थिती उद्भवली ती आमच्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपातील जो वेळ वाया गेला त्यामुळे मोठं नुकसान झालं। यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष होतं। संजय राऊत यांनी चुका झाल्यात त्या स्वीकारल्या पाहिजेत अशी संयत भूमिका सुरुवातीला घेतली, मात्र लगेचच काँग्रेसवर खास शैलीत टीकाही केली आहे। काँग्रेसने जास्त जागांचा हट्ट केला, काँग्रेसच्या केंद्रीय समितीने हवं तसं लक्ष दिलं नाही असा आरोप राऊतांनी केलाय। विदर्भातल्या निकालासाठी तर राऊतांनी वडेट्टीवारांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। जागा वाटपाला विलंब झाला आणि त्या जागा वाटपामध्ये मिस्टर वडेट्टीवार सुद्धा होतेच की। विदर्भातल्या काही जागा वडेट्टीवारांनी सोडल्या असत्या काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला, तर फार बरं झालं असतं। ज्या जागा ते हरलेले आहेत, आत्ता या क्षणी महाविकास आघाडीतल्या समन्वय अभावामुळे शरद पवार नाराज असल्याचं बोललं जाते। त्यातच पवारांचे खासदार अमोल कोल्हेंनी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या अवस्थेचं असं वर्णन केलंय। विधानसभेतल्या पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाहीये, तर दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झाली नाहीये असं अमोल कोल्हे म्हणाले। त्यावर संजय राऊतांनी कटाक्ष साधलाय। महाराष्ट्रामध्ये बचेंगे तो और भी लढेंगे ही भूमिका कायम शिवसेनेने घेतलेली आहे। याचा अर्थ असा नाही की आम्ही राहिलेलो नाही, आम्ही जमिनीवरच आहोत। बचेंगे वगैरे काही नाही, लढणाऱ्यांचा आमचा पक्ष आहे। आम्ही कधी झुकलो नाही, वाकलो नाही, तुटलो नाही आणि विकलो गेलो नाही। आमच्या पक्षामधले कोणी सांगत नाही की दुसऱ्या गटात जाऊन सत्तेमध्ये सामील होऊया म्हणून। आमचे 20 आमदार आहेत, त्याच्यातलं एकाचंही म्हणणं नाही की समोर जो फुटलेला गट आहे त्यात सामील व्हायचं आणि सत्तेची ऊब घ्यायची, हे आमच्यात कोणी सांगत नाही। त्याच्यामुळे आम्ही लढत राहू उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली। महाविकास आघाडीतील असंतोष समोर येत असताना काँग्रेसमधलं अंतर्गत राजकारण देखील वेगात सुरू आहे। वडेट्टीवारांनी नाना पटोलेंवर टीका केल्यावर नितीन राऊत यांनी देखील काँग्रेसला घरचा आहेर दिलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये जे यश प्राप्त झालं त्यानंतर आम्ही निव्वळ वाटाघाटीमध्येच आमचा वेळ जास्तीत जास्त घालवला
आणि संघटनात्मक बांधणीकडे आणि येणारी विधानसभा निवडणूक याला तितकं गांभीर्याने घेतलंच नाही मुळात आणि त्यामुळं ह्या अडचणीला आम्हाला सामोरं जावं लागलं की आमचा पराभव झाला. आमचा वाद हा मुख्यमंत्री पदासाठी राहिला. आम्ही वाटाघाटीत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीतील या घडामोडींवर महायुतीचं बारीक लक्ष आहे. महाविकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली आहे अशी खोचक प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे. विधानसभांच्या निवडणुकीच्या वेळेला मीच म्हणालो होतो की महाराष्ट्र विकास आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली आहे आणि ते फुटणार. बळे विधानसभांच्या निवडणुकीच्या तिकीट किंवा जागा वाटप त्यांनी बळे जरी एकमत केलं तर ज्या दिवशी निकाल लागतील त्या दिवशीपासून ते फुटतील. आणि आत्ता त्या ठिकाणी दिसतंय मविया नावाची गोष्ट अस्तित्वात नाही. त्याची एक्सपायरी डेट आता झालेली आहे. 23 नोव्हेंबर 2024ला विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. महायुतीने 237 जागा जिंकल्या. महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर महाविकास आघाडी ना एकत्रित मोठ्या मंचावर दिसली, ना राज्यस्तरीय बैठका झाल्या, ना एकत्रित कुठली रणनीती दिसली, ना विरोधी पक्ष म्हणून कोणता समन्वय दिसला. त्यामुळे खरंच महाविकास आघाडी अस्तित्वात आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. वेदांत नेप, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.